माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण अभिवाचनातून रामरक्षेची कथा रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले की जसे विष्णू सहस्त्रनाम नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का हो, सांगाल का? तेव्हा भगवान शंकराने माता पार्वतीस या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की आद्यकवी वाल्मिकीने रामायणाची निर्मिती केली. 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले. देव, मानव, दानव भगवान शंकराकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी शंकराने रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. 100 ही समसंख्या असल्याने किती वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने या एका श्लोकात 32 अक्षरे होती. त्याचीही वाटणी केली. शेवटी 2 अक्षरे शंकराने स्वतःकडे ठेवली. ते म्हणाले, ही 2 अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकराने ती अक्षरे त्यांच्याजवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले. एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्याने बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्याचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली. काय सांगितली? रामरक्षा, तुम्हा आम्हा सगळ्यांची परिचित. काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव काय हो, सांगा बरं. सांगू? बुधकौशिक ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या 15व्या श्लोकात केले. अधिष्टवान्यतः स्वप्ने रामरक्षामिमां हराः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकाः. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. शतकोटीचे बीज म्हणजे राम ही ती 2 अक्षरे. श्री राम रक्षा ह्या स्तोत्राचे महत्व काय, चला तर जाणून घेऊया. परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की श्री राम रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्राचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्राने राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला. बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय तारक असे होय. हातपाय धुवून सुचिरभूत होऊन रामरक्षा म्हटल्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात. नित्य रामरक्षा पठन केल्याने शक्ती उत्पन्न होते. ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते. आबाल वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहे. रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला 2दा याप्रमाणे चठ्ठ्याप्रमाणे वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ करावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे झाले याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे. राम राम आपण कधी विचार केला आहे का की आपण राम राम 2 वेळा म्हणतो कारण र 27वा शब्द क ख ग घ घ न मध्ये 27वा शब्द र होय. आ हा दुसरा शब्द आ म हा अक्षर
27वा शब्द, अ आ इ ई उ मधला म 25वा शब्द. एकूण झालेत किती? 54. राम अधिक राम, 54 अधिक 54 म्हणजेच 108. आपण जी गळ्यात माळ घालतो तिचे मनी सुद्धा 108 आहे. याचा अर्थ आपण एका व्यक्तीला जर 2दा राम राम म्हटले तर आपण एक राम जप केला असा होतो. तर मग म्हणा की मंडळी, आपण ज्या वेळेस एकमेकाला भेटू तेव्हा राम राम, श्रीराम, जय श्रीराम म्हणूया म्हणूया. रामनाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष अधिक मन, मन लक्ष अधिक मन म्हणजेच लक्ष्मण. नामस्मरण करता करता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते. उन्मन म्हणजेच हनुमान. हनुमान झालेले मन भक्तीमध्ये रत झाले की भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते. त्यातील विकार नाहीसे होतात. शत्रूंचे हे मन हनन करते म्हणून ते शत्रुघ्न होते. बघा किती सुंदर अर्थ आहे. अशा नामस्मरणाने मन शांत होते, शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीतामाय. सीता झालेले ह्या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते रामस्वरूप होते. राम रक्षेच्या एका श्लोकाबद्दल कदाचित माहिती असेलही सगळ्यांना. रामो राजमनीहि सदा विजयते, रामं रामेशं भजे. रामेणाभियतो निशाचरचमो, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासो स्यहम्. रामे चित्तलयाः सदा भवतु मे भो, राम माम उद्धराः. या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो म्हणजे राम प्रथमा, रामम द्वितीया, रामेण तृतीया, रामाय चतुर्थी, रामान्नास्ति रामात पंचमी, रामस्य षष्ठी, रामे सप्तमी, भो राम संबोधन. या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हटल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे किंवा जीभ जड असलेले होत नाही. रामरक्षा आरोग्य रक्षक कवच आहे, विसरू नका. काही केलं नाही तरी चालेल, परंतु रामरक्षा दिवसातून एकदा म्हटली गेली पाहिजे. हळूहळू तुमचं पाठांतर होईल. एक वेगळा पैलू तुमच्या समोर मांडत आहे. श्री रामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरामध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते. आता तर तुमच्याकडे मोबाईल आले, मोबाईलमध्ये सर्च केले की रामरक्षा आली आणि तुम्ही ते श्रवण करू शकता. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का हो? काय रहस्य या मंत्रात दडले? राम नाम कवचाः शिरो मे राघव पातु, बालं दशरथात्मजाः. कौशल्ये दृशो पातु, विश्वामित्र प्रियाः श्रुतिः. घ्राणं पातु मखत्राता, मुखं सौमित्रिवत्सलाः. जिह्वां विद्यानिधि पातु, कंठं भरतवन्दिताः. स्कन्दौ दिव्यायुधौ पातु, भुजौ भग्नेशकार्मुकाः. करौ सीतापति पातु, हृदयं जां दग्निजित. मध्यं पातु खरदंसि, नाभि जाम्बवदाश्रयाः. सुग्रीवेशः कटी पातु, शक्तिनि हनुमत्प्रभुः. उरु रघुत्तमः पातु, रक्षा कुल विनाशकृत. जानुनि सेतुकृत पातु, जंगे दशमुखात्मकाः. पादौ विभीषणाः श्रीदाः पातु, रामोखिलं वपुः. असे हे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे. थोडक्यात आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती नीट पहा.
पाताल भूतलै होम चारिन छद्मचारिणाः न दृष्टमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. म्हणजे पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकात संचार करणारे छद्मचारिणाः म्हणजेच खोटे सोंग घेणारे असे राक्षस रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजरवर उचलून पाहू शकत नाही. आता थोडं थांबा. छद्मचारिण हा शब्द पुढा वाचा. काय आठवलं? विज्ञान शिकताना आपल्याला आठवतं का? अमिमासारखे जीव हे छद्मपाद म्हणून ओळखले जातात. थोडक्यात काय हो? राक्षसे आलिप लैलासारखे शिंग वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहे. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले होय. आजवर आयुर्वेदिक डॉक्टरांना वैद्यकीय उपचार करत असताना अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला. यामागील कारण शोधता शोधता ही गोष्ट हाती लागली. आजच्या मुहूर्तावरच ती लिहायची वाटली. या रामचंद्राचीच कृपा. आपले असे काही अनुभव असतील तर जरूर सांगा. रामरक्षा सिद्ध कशी करावी? 121 रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा गुढीपाडवा हा दिवस सुद्धा मुहूर्ताचा मानला गेला आहे. चला तर मग आपण सुद्धा सुरुवात करूया. रामरक्षा म्हणाव्यास हळूहळू आपली पण पाठ होईल. श्रवण करणं महत्त्वाचं होय. श्रवण करता करता पठण होतंय. जर तुम्हाला रामरक्षाबद्दल माहिती आवडली असेल तर नक्की प्रतिक्रिया लिहा. प्रतिक्रिया लिहिल्याने नक्कीच उत्साह वाटतोय. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.